फिर से आप सब लोगों को गुड मॉर्निंग और नए साल की शुभकामनाएं। पुन्हा एकदा सर्वांना शुभ सकाळ आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आप बैठ जाएं। आपण खाली बसूया. कल परमेश्वर ने हमसे बात किया आणि काल परमेश्वर आमच्या संगती बोलला और हमने उसको रुकाया आधे में और आज फिर से हम उसको पूरा करने वाले हैं। आणि अर्ध्यातून आम्ही थांबवलं होतं आणि पुन्हा तिथून पुढे आम्ही सुरुवात करणार आहोत. मैं धन्यवाद देता हूँ 2024 के सबसे पहले दिन के जब प्रभु ने हमसे बात किया था आणि 2024 के लिए। 2024 मध्ये मी परमेश्वराला धन्यवाद देतो की परमेश्वर आमच्या संगती बोलला होता. पहले दिन ही प्रभु ने हमें कर्ज मुक्ति के बारे में हमें बात किया था आणि मागच्या वर्षी पहिल्याच वेळेला परमेश्वर आमच्या संगती कर्ज मुक्ती बाबत बोलला होता. और मैं धन्यवाद देता हूँ जब मैंने कल गवाहियाँ सुना 9 लाख रुपए का कर्ज था और खुदा बाप ने अद्भुत रीति से 9 लाख का कर्ज चुका दिया। आणि अरे अरे बऱ्याचशा साक्षी आम्ही काल ऐकल्या. 9 लाखापर्यंतचं कर्ज होतं आणि परमेश्वरानं अद्भुतरित्या त्यांना त्या सर्व कर्जामधून मुक्त केलं. सिर्फ मुक्ति नहीं किया, उनको घर देकर गाड़ियाँ देकर खुदा बाप ने आशीष दी। आणि फक्त मुक्तच नाही केलं, कर्जमुक्तच नाही केलं, तर घर गाडी देऊन परमेश्वरानं त्यांना आशीर्वादित केलं. जो वादा परमेश्वर करता है उसको निभाता भी है, जे परमेश्वर अभिवचन देतो ते पूर्ण करतो. क्योंकि वो सर्व सामर्थ का शब्द है, कारण की तो सर्व सामर्थ्याचा शब्द कोई आहे उसको टाल नहीं सकता। आणि कुणीच टाळू शकत नाही. अगर हम परमेश्वर के राहों पर चलें, उसको पकड़ कर चलें, तो खुदा बाप उसकी सब प्रतिज्ञा हमारे जीवन में पूरा करता आणि है। जर आम्ही देवाच्या मार्गात चाललो तर निश्चित अर्थाने आमचे सर्व इच्छा तो पूर्ण करतो. और फिर से एक बार जो 2025 के बारे में परमेश्वर ने कहा कि हमें परमेश्वर के अंदर, परमेश्वर में और अधिक गहराई तक बढ़ना है। आणि या वर्षी 2025 मध्ये जे काही परमेश्वर आमच्या संगती बोलला की आम्हाला आणखी खोलामध्ये जाण्याची गरज आहे. परमेश्वर में और गहराइयों में, उसके वचनों की गहराइयों में हम जाएं परमेश्वरामध्ये अधिक त्याच्या वचनाच्या खोलीमध्ये आम्ही जावं और उससे वचन सुनने से पहले फिर से एक बार हम प्रार्थना करें। आणि वचन मध्ये जाण्या अगोदर पुन्हा एकदा आपण प्रार्थना करू. अगर आपके पास बाइबल है तो बाइबल को उठा लें, आणि बायबल असेल तर आपल्या हातामध्ये आपण घेऊया. और बाइबल नहीं है तो अपने हाथ को आप अपने हृदय पर रख सकते आणि हैं बायबल नसेल तर आपला हात आपल्या हृदयावरती ठेवू शकतो. और मेरे पीछे आप प्रार्थना कर आणि सकते मागे आपण प्रार्थना करूया. हैं। आज का दिन यहोवा ने बनाया है, मैं इसमें आनंदित हूँ। ये मेरी बाइबल है, उसमें जो लिखा है वो मेरे लिए है। मैं वो हूँ जो उसमें लिखा है, जो उसमें लिखा है वो मैं कर सकता हूँ। मैं कर सकता परमेश्वर की परमेश्वर सारी प्रतिज्ञाएं सारी प्रतिज्ञा मेरे लिए है। मेरे लिए. हमारे प्रभु यीशु मसीह का परमेश्वर हमारे प्रभु यीशु मसीह का परमेश्वर जो महिमा का पिता है, जो महिमा का पिता मुझे अपनी पहचान में मुझे अपनी पहचान ज्ञान और प्रकाश की आत्मा दे ज्ञान और प्रकाश की आत्मा और मेरे मन की आंखें और मेरे मन की आत्मा ज्योतिर्मय हो ज्योतिर्मय हो कि मैं जान लूं कि कि मैं जान लूं उसकी बुलाहट की आशा क्या है उसकी बुलाहट की आशा और क्या पवित्र लोगों में है, और पवित्र लोगों उसकी में मीरास की महिमा का धन कैसा उसकी है। मीराज का महिमा का धन कैसा है. आज मुझे आज मुझे परमेश्वर का वचन परमेश्वर का वचन सिखाया जाएगा। सिखाया जाएगा. मैं उस वचन को मैं उस वचन को निडरता से निडरता से स्वीकार करता हूँ। स्वीकार कर. प्रभु का वचन प्रभु का वचन जीवित, जीवित प्रबल प्रबल और हर एक दुधारी तलवार से भी और हर एक दुधारी तलवार से बहुत चौका है बहुत चौका और है. प्राण और प्राण और आत्मा को और आत्मा को गांठ गांठ गाढ़ गाढ़ और गुदे गुदे को और गुदे गुदे को अलग करके अलग करके आर पार आर पार छेदता है छेदता है और मन की और मन की भावनाओं भावनाओं और विचारों को और विचारों को जांचता है। जांचता है. पवित्र शास्त्र पवित्र शास्त्र परमेश्वर की परमेश्वर की प्रेरणा से प्रेरणा से रचा गया है रचा गया है. और उपदेश और समझाने समझाने और सुधारने सुधारने और धर्म की शिक्षा के लिए और धर्म की शिक्षा के लिए लाभदायक है, लाभदायक ताकि ताकि परमेश्वर का जन परमेश्वर का सिद्ध बने सिद्ध बने और हर एक भले काम के लिए और हर एक भले काम के लिए तत्पर हो जाए। तत्पर हो जाए. मेरा हृदय, मेरा हृदय मेरा मन, मेरा मन मेरे विचार मेरे विचार सतर्क है। सतर्क मेरा हृदय मेरा हृदय तैयार है तैयार है परमेश्वर के परमेश्वर के वचन को वचन स्वीकार करने के लिए। स्वीकार करने मैं वो नहीं रहूंगा मैं वो नहीं रहूंगा जो अब हूँ, जो अब हूँ, मैं बदल जाऊंगा। मैं बदल जाऊं यीशु मसीह के नाम से यीशु मसीह के नाम से. सब मिलकर कहें आमीन आमेन आमीन। आमेन. धन्यवाद परमेश्वर का कि आज 2025 का पहला दिन खुदा ने दिखाया आणि धन्यवाद त्या परमेश्वराला की आज 2025 चा पहिला दिवस परमेश्वरानं आम्हाला और दाखवला हम परमेश्वर के वचन को सुनने के लिए यहाँ बैठे हैं। आणि आम्ही देवाचं वचन ऐकण्याकरता या ठिकाणी बसलेलो कल हम आहोत. बात कर रहे थे लूक इसका 5 अध्याय 1 से 11 वचन, आणि काल आपण वाचत होतो लूक याचा 5वा अध्याय त्याचं 1 ते 11 वचन. और हमने देखा कि परमेश्वर जब यीशु मसीह
एक समुद्र के किनारे आए हुए थे और भीड़ जो है जो उसके पास में थी वचन सुनने के लिए आई. आणि आम्ही पाहिलं की एका समुद्र किनाऱ्यावरती प्रभू येशू ख्रिस्त आले होते आणि त्यांच्या अवतीभोवती गर्दी जमा झाली होती वचन ऐकण्याकरता. ये जो भीड़ थी परमेश्वर के वचन को सुनने के लिए आई आणि थी. ही जी गर्दी होती ती परमेश्वराचं वचन ऐकण्याकरता आली होती. ये भीड़ किसी चमत्कार के लिए अद्भुत कामों का लेने के लिए नहीं आई. आणि ही गर्दी कुठलाही चमत्कार किंवा अद्भुत एक काम पाहण्यासाठी नव्हती आली. ये भीड़ थी परमेश्वर के वचन को सुनने तर के. ही गर्दी होती देवाचं वचन ये ऐकण्यासाठी. साल आप और मैं भी परमेश्वर के सामने आए वचन को सुनने के लिए और वचन की गहराइयों में जाने के आणि लिए. या वर्षी तुम्ही आणि मी देखील यावं देवाच्या वचन शिकण्यासाठी त्याच्या वचनाच्या खोलामध्ये जाण्यासाठी. वचन का सुनने का मतलब है परमेश्वर का आदर करना. वचन ऐकणं याचा अर्थच आहे त्याचा आदर करणं. जब भी हम चर्च में या कहीं भी मौका मिले प्रभु के वचन को सुनने का तो अपने मोबाइल को साइड में रखते हुए अपनी चीजों को साइड में रखते हुए परमेश्वर के वचनों को ध्यान से सुनते हुए हम आगे बढ़े. आणि जेव्हा केव्हा आम्हाला संधी मिळेल देवाचं वचन ऐकण्याची त्या वेळेला आम्ही मोबाईल वगैरे सगळं बाजूला ठेवून आपलं पूर्ण लक्ष त्या वचनाकडे केंद्रित क्योंकि करावं. जब वचन को सुनने का मतलब है परमेश्वर का आदर करना. कारण वचन ऐकणं याचा अर्थ आहे देवाचा आदर करणं. पूरा अपना ध्यान जो है ध्यान पूरी तरह से वचन की ओर लगा के हम बैठे. आपलं संपूर्ण लक्ष त्या वचनाकडे केंद्रित करून आम्ही बसावं हम वचन पे अपना ध्यान केंद्रित करना. आणि वचनावरती आपलं लक्ष केंद्रित करूया. हम देखते हैं कि यीशु मसीह ने जब समुद्र में खड़े हुए थे भीड़ उसके चारों ओर लगी हुई थी तो खुदा ने 2 नावें लगी हुई वहां पर देखी. आणि समुद्र किनाऱ्यावरती येशू ख्रिस्त असताना त्याच्या अवतीभोवती गर्दी असताना येशू ख्रिस्ताने 2 मचवे त्या ठिकाणी किनाऱ्यावरती लागलेले पाहिले. और जो मछुआरे थे वो अपने जालों को धो रहे थे ऐसा यीशु ने देखा. आणि ते कोळी लोक आपली जाळे धूत होते हे येशू ख्रिस्ताने पाहिलं. यीशु ने नावों को देखा 2 नावों को देखा. येशूने 2 ते मचवे पाहिले और परमेश्वर ने देखा कि जो लोग हैं वो जालों को धो रहे हैं. आणि परमेश्वराने पाहिले 2 लोक आहेत ते जाळी धूत आहेत. जाला धोना मतलब भारी काम है वो. आणि जाळं धुणं हे जरा मेहनतीचं काम आहे. रात भर वो जाले को डाल रहे हैं जाले को निकाल रहे हैं जाले को डाल रहे हैं जाले को निकाल रहे हैं. ऐसा करते करते वो रात भर उन्होंने किया लेकिन एक भी मछली वो पकड़ नहीं पाए. रात्रभर आम्ही पाहिलं की ते जाळं टाकत आहेत ओढत आहेत आणि तरी देखील त्यांच्या हाती काहीही लागलेलं नाही. और वो जाले को धो रहे हैं आणि मग आता ते येऊन जाळं धुत आहेत. क्योंकि उनको शाम को वापस मछली पकड़ने के लिए जाना है. कारण रात्री पुन्हा त्यांना ते मासे पकडण्यासाठी जायचं अब आहे. पतरस की हालत ऐसी होगी वो चिड़चिड़ा हुआ होगा क्योंकि एक भी मछली नहीं आई है. रात भर नींद नहीं हो पाया कष्ट उसने किया है मेहनत किया है लेकिन उसके बावजूद भी एक भी मछली उसने पकड़ी नहीं है. आणि त्या पेत्राची जर अवस्था आपण पाहिली तर कदाचित त्याला चिडचिड होत असेल. रात्रभर मेहनत करून देखील त्यांच्या हाती काही लागलेलं नाहीये. अब यीशु मसीह शिमोन को कह रहा है कि तेरी नाव मुझे लेना है. आता येशू ख्रिस्त त्या शिमोनाला म्हणते की मला तुझी नाव हवी आहे. और यीशु मसीह उस नाव पर चढ़ गया और शिमोन को कहा कि थोड़ा सा अंदर पानी में लेकर आणि चलो. येशू ख्रिस्त त्या नावेवरती बसले आणि त्याला म्हटलं की नाव थोडी पाण्यामध्ये लोटून ने, थोड़ा सा इसको अलग कर लो. थोडस किनाऱ्यापासून आत ने. कल मैंने जो बताया मैं वापस को दोहराना नहीं चाहता लेकिन थोड़ा सा आगे आपको लेके जाना चाहता हूँ. आप इसको यूट्यूब में देख सकते हैं. आणि काल जे मी सांगितलं ते पुन्हा मी सांगणार नाही. तुम्ही YouTube वर ते पाहू शकता. यहाँ पर यीशु मसीह ने उसकी खाली नाव को देखा है. या ठिकाणी येशू ख्रिस्तानी त्याची रिकामी नाव पाहिलेली आहे. देखिए जब यीशु प्रचार कर रहे हैं यीशु सिर्फ प्रचार ही नहीं करते वो लोगों की हालत भी देखते आणि हैं. येशू ख्रिस्त जेव्हा प्रचार करतात त्यावेळेस ते फक्त प्रचारच नाही करत ते लोकांची अवस्था देखील पाहतात. यीशु मसीह को मालूम है कि उसने कुछ नहीं पकड़ा है. येशू ख्रिस्तांना माहिती आहे की त्यांनी काहीच पकडलेलं नाही. शिमोन पतरस ने यीशु को नहीं बताया कि उसने एक भी कुछ चीज नहीं पकड़ी है. शिमोन पेत्राने जाऊन येशू ख्रिस्ताला सांगितलं नाही की त्यांच्या हाती काही लागलं नाही. सुनिए ऐका, मेरा यीशु हमारी अवस्थाओं को देखता है. माझ्या येशू ख्रिस्त आपली अवस्था हमारी पाहतो. खाली अवस्थाओं को देखता है आमची रिकामी अवस्था तो पाहतो. और हमारी खाली अवस्थाओं का भरने का सामर्थ्य यीशु आणि मसीह रखता आमच्या त्या है. रिकाम्या अवस्थेला भरून काढण्याचं सामर्थ्य त्या येशूमध्ये आहे. जो 2024 में आप नहीं कर पाए. जे 2024 मध्ये तुम्ही नाही करू बड़े शकले. स्वप्न आपने देखे बड़ी बड़ी चीजों को करना चाहा मोठे मोठे स्वप्न पाहिले मोठमोठ्या गोष्टी करण्याची और इच्छा और पकडली आप उसको कर नहीं पाए. पण तुम्ही ते नाही करू शकला. मेरा यीशु ने देखा है उसको. माझ्या येशूने ते पाहिलंय. आपका रोने को देखा आपके कष्ट को देखा आपके परिश्रम को देखा. तुमचे अश्रू पाहिले तुमचे कष्ट तुमचे परिश्रम त्याने पाहिले. आप यीशु को अपनी नाव में बैठने के लिए जगह दे आता दें. येशूला तुमच्या नावेमध्ये बसण्याकरता जागा द्या. आप अकेले ना करें काम. तुम्ही एकटं काम करू नका. कष्ट ना करें. कष्ट करू नका. यीशु मसीह को बैठने दें. येशू ख्रिस्ताला बसू दे. यीशु मसीह जब बैठ जाएंगे हमारी नाव के अंदर यीशु मसीह हमारी नाव को भरने का सामर्थ्य भी रखेगा. आणि जर येशू ख्रिस्त आमच्या नावेमध्ये बसले तर ते त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे
की ते जे नाव आहे ते भरून यीशु काढतील. यीशु मसीह वचन को सुना रहे हैं येशू ख्रिस्त वचन ऐकवत आहेत. और पतरस जो है, शिमोन जो है, वो जाले धोते धोते परमेश्वर के वचन को सुन रहा है, आणि शिमोन जाळं धुता धुता देवाचं वचन ऐकत आहे. क्योंकि वचन सुनने से विश्वास बढ़ता है. कारण वचन ऐकण्यानं विश्वास वाढतो. इसीलिए यीशु मसीह ने जब कहा कि अंदर गहराई में लेके चलो, तब वो गहराई में लेकर आणि गया. म्हणून जेव्हा येशू ख्रिस्त पेत्राला म्हणाला की तू आत खोलामध्ये घेऊन चल, त्यावेळेस त्यांनी त्याचं ऐकलं. ये क्यों क्यों सुना? का ऐकलं? क्योंकि उसने वचन को सुना और उसका विश्वास बैठा. कारण की त्यानं वचन ऐकलं आणि त्याचा विश्वास बसला. इसलिए आप और मैं वचन को सुनना बहुत जरूरी है. आणि म्हणून तुम्ही आणि मी वचन ऐकणं फार गरजेचं आहे. वचन आत्मसात करना बहुत जरूरी है. वचन आत्मसात करणं गरजेचं और आहे. हमारे जीवन के अंदर वचन दिखना चाहिए. आणि आमच्या जीवनामधून वचन दिसायला हवं. वचन दिखना चाहिए. वचन दिसायला हवं. वचन का मतलब है यीशु दिखना चाहिए. वचन याचा अर्थ येशू ख्रिस्त दिसायला हवा. हम कहीं भी कोई भी क्षेत्र में चले जाएं, यीशु का वचन हमारे जीवन से दिखना आम्ही चाहिए. कुठेही कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलो तरी देवाचं वचन आमच्याद्वारे दिसायला हवं. कौन से भी लोगों में अगर मैं बैठ जाए, कौन से भी लोगों में खड़े हो जाए, वहां पे परमेश्वर का वचन दिखना चाहिए. कुठल्याही लोकांमध्ये बसलो उठलो तरी आमच्याद्वारे देवाचं वचनच दिसायला मेरे हवं. बोलने के द्वारा, मेरे सोचने के द्वारा, मेरे व्यवहार के द्वारा यीशु मसीह दिखना चाहिए. माझ्या बोलण्याद्वारे, माझ्या विचार करण्याद्वारे, माझ्या वागणुकीद्वारे येशू ख्रिस्तच दिसायला हवा. मरियम के गर्भ में जब यीशु मसीह ने जन्म लिया, मरियेच्या गर्भामध्ये जेव्हा येशू ख्रिस्त आले, वो गर्भ छुपा नहीं सकी. बाद में त्यानंतर तो गर्भ ती लपवू शकली नाही. हम हमारे अंदर भी जब वचन होगा तो वो वचन छुपेगा नहीं. आणि आमच्या आतमध्ये देखील अशा तऱ्हेने वचन जर राहिलं तर ते लपू शकणार नाही. वचन दिखेगा. वचन दिसेल. हमारे मसीह लोगों के जीवन से वचन ही दिखना चाहिए. आमच्या ख्रिस्ती लोकांच्या द्वारे वचनच दिसलं पाहिजे. वचन कैसे दिखेगा? आणि वचन कसं दिसणार? जब वचन हमारे अंदर आएगा, जे वचन आमच्या मध्ये येईल, हमारे जो शिकायत करने का जो चीजें वो निकल जाएगी. आमच्या जे तक्रार करण्याचा स्वभाव आहे तो निघून जाईल. हमारा जो चिड़चिड़पना है वो निकल जाएगा. आमचा चिडचिडपणा निघून जाईल. हमें संयम रखने की ताकत मिलेगी. आम्हाला संयम ठेवण्याची कृपा देईल हम परमेश्वर. चिड़चिड़ नहीं करेंगे. आम्ही चिडचिड करणार नाही. और हमारे जीवन के अंदर भी सेवा करते हुए या कोई भी काम करते हुए यीशु मसीह दिखना आणि चाहिए. आमच्या जीवनामध्ये सेवा करत असताना किंवा इतर कुठलंही काम करत असताना इसलिए येशू दिसला पाहिजे. शिमोन ने रुक कर परमेश्वर के वचन को सुनने का फैसला किया. आणि म्हणून शिमोनानं थांबून त्या ठिकाणी देवाचं वचन ऐकण्याचा वो निर्णय सोने घेतला. जा सकता था, आराम करने जा सकता तो था, लेकिन आराम वो कर- नहीं गया. तो आराम करण्यासाठी झोपण्यासाठी जाऊ शकत होता, परंतु तो गेला नाही. परमेश्वर के वचन को सुनता रहा. तो देवाचं वचन ऐकत अब राहिला. यीशु मसीह उससे भीड़ से बात कर चुके हैं. आता येशू ख्रिस्तचं त्या गर्दी सोबत बोलून झालेलं अब आहे. शिमोन को यीशु कह रहा है कि गहराई में लेके चल आता शिमोनाला येशू ख्रिस्त म्हणत आहे की तू खोलात घेऊन और चल मछलियां पकड़ने के लिए अपने जाल डालो. आणि मासे पकडण्यासाठी आपली जाळं टाक. सब मिलकर कहेंगे गहराई में चलें. सब मिलकर कहें गहराई में चले. और ये कौन से वक्त बोल रहा है परमेश्वर? जब सुबह हो चुकी है. आणि कोणत्या वेळेला हे सांगत आहे परमेश्वर? जेव्हा सकाळ उजाडलेली और आहे. मुझे लगता है कि ये समय होगा, दोपहर का समय होगा, आणि मला असं वाटतं की दुपार झाली असेल. क्योंकि वो सुबह आए, जाले धो रहे हैं, उसमें टाइम लगता है. कारण की ते सकाळी आले, जाळे धूत होते, याला टाइम वेळ लागतो. और यीशु मसीह वहां प्रचार कर रहे हैं. आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी प्रचार करत अब आहे. दिन की धूप है आता दिवसाचे जे ऊन आहे. और यीशु मसीह कह रहे हैं गहराई में चलिए. आणि येशू ख्रिस्त म्हणते की आता तू खोलात घेऊन चल. और यीशु मसीह ये बड़ाई है. आणि येशू ख्रिस्त हा सुतार आहे. और वो शिक्षा देने वाले उपदेशक हैं. आणि तो शिक्षण देणारा शिक्षक आहे. और वो एक ऐसे शिमोन को बोल रहा है जो पेशावर मच्छी पकड़ने वाला आणि है. अशा शिमोनाशी तो बोलत आहे जो त्याचा व्यवसायच मासेमारीचा और आहे. यीशु मसीह कह रहे हैं उसे गहराई में लेकर चल. आणि येशू ख्रिस्त आता त्याला सांगते की तू आता खोलात मछलियां पकड़ने के लिए अपने जालों को डालो. मासे पकडण्यासाठी आपलं जाळं टाक. वो यीशु मसीह को अपोज कर सकता था. येशू ख्रिस्ताचा तो विरोध करू शकला असता. देखिए मछलियां वहीं पर हैं, मछलियां ठंडे पानी के निचले हिस्से में चली गई हैं. आणि मासे तिथेच आहेत, ते थंड पाण्याच्या ठिकाणी ते गेलेले वो आहेत. पत्थरों में छुप गई हैं. आणि त्या दगडांमध्ये लपलेले आहेत. मछलियां वहीं हैं. मासे तिथेच आहेत. लेकिन शिमोन जब रात भर पकड़ रहा, एक भी मछली उसके जाले में नहीं आई पण है. रात्रभर जेव्हा शिमोनानं पकडण्याचा प्रयत्न केला, एकही मासा त्याच्या जाळ्यात अडकला नाही. फिर भी वो गहराई में जाने के लिए तैयार आणि है. तरी देखील तो खोलामध्ये जाण्यासाठी तयार आहे. जब आप और मैं तैयार हो जाएंगे गहराई में जाने के लिए, तब परमेश्वर अद्भुत बातें हमारे जीवन जेव्हा में दिखाएगा. तुम्ही आणि मी त्या खोलीमध्ये जाण्यासाठी तयार हो, परमेश्वर आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करेल. आपके संघर्षों के लिए आप ना लड़े. तुमच्या संघर्षासाठी तुम्हीच लढत बसू आपकी नका. परिस्थितियों के लिए आप ना लड़े. तुमच्या परिस्थितींसाठी तुम्हीच लढत बसू यीशु नका. मसीह को आप अपने जीवन में आने दें. तर येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये येऊ द्या. और यीशु मसीह के साथ में गहराइयों में चले आणि जाएं. येशू ख्रिस्ता सोबत तुम्ही खोलामध्ये जा. गहराइयों का मतलब होता है
प्रार्थना के स्थान में चले जाए। आणि खोलात जाण्याचा अर्थ प्रार्थनेमध्ये वेळ घालवणं. ये मूसा जो है 40 दिन और रात पर्वत पर बैठा है। मोशे 40 दिवस आणि रात्र त्या पर्वतावरती बसलेला उसने आहे. ना खाना खाया ना पानी पिया, त्याने ना जेवण केलं ना पाणी प्याला. और पर्वत को चढ़ना आसान नहीं होता, आणि पर्वत चढून जाणं काही सोपं और वो नसतं. 40 दिन बिना खाए पिए वहां पे बैठा हुआ आणि है। 40 दिवस तो न खाता पिता बसलेला आहे वो गहराई में गया है, आणि तो खोलामध्ये गेला. परमेश्वर की उपस्थिति में गहराई में चला गया। परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये तो खोलामध्ये और गेला. जब वो परमेश्वर के साथ में गहराई में गया तो परमेश्वर से 10 आज्ञाएं दी हैं। आणि जेव्हा तो परमेश्वरासोबत खोलामध्ये गेला त्यावेळेस परमेश्वराने त्याला 10 आज्ञा दिल्या. जो गहराई में जाएगा खुदा बाप उससे बात करके अद्भुत बातें उसको आणि दिखाएगा। जो खोलामध्ये जाणार आहे परमेश्वर त्या संगती बोलणार आहे आणि अद्भुत गोष्टी इसलिए दाखवणार. आपको और मुझे ये साल में परमेश्वर के साथ में बैठकर गहराइयों में सीखना आणि है। म्हणून या वर्षामध्ये तुम्हाला आणि मला परमेश्वरासोबत बसून खोलामध्ये जायचं आहे. सिर्फ गहराई तक जाना नहीं तो खुदा बाप उसके बाद में आपको कुछ कामों को देगा। आणि फक्त खोलामध्ये जायचं नाही तर त्यानंतर परमेश्वर तुम्हाला काहीतरी कामगिरी देणार आहे. यीशु मसीह से कह रहे हैं मछलियों को पकड़ने के लिए जालों को डालो, येशू ख्रिस्त त्याला सांगते की त्या मासे पकडण्यासाठी तुझं जाळं टाक. जाला इनको डालना पड़ेगा, जाळं यांना टाकावं इनको लागणार आहे, फेंकना पड़ेगा। फेकावं लागणार और आहे. कहाँ फेंकना पड़ेगा? जहाँ पे मछलियां हैं। आणि कुठं फेकावं लागणार जिथे मासे आहेत. आपका मेरा काम वही है। तुमचं आणि माझं काम तेच आहे. खुदा बाप ने हमें उसके वचनों से भरा है, परमेश्वराने त्याच्या वचनानं आम्हाला उसके भरलंय, सामर्थ्य से भरा है। त्याच्या सामर्थ्याने भरलंय. अब समय है हमें जाला फेंकना आता है, वेळ आहे आम्ही जाळं और फेकायची. जाला वहां फेंकना है जहाँ पे मछलियां हैं। आणि जे जाळं तिथंच फेकायचे जिथं मासे आहेत. आपके जीवन के अंदर से बहुत सारी मछलियां होंगी जो अभी भी आपके जाले में नहीं आई। ये साल वो मछलियां हमारे जाले में फंसना चाहिए। आणि आतापर्यंत तुम्ही जाळं टाकलं असेल परंतु मासे मिळाले नसतील. हे वर्ष आहे ज्यावेळेस तुमच्या जाळ्याला मासे लागणार और आहेत. वो यीशु मसीह को कह रहा है कि प्रभु एक भी मछली नहीं पकड़ी है, आणि तो येशूला सांगत आहे की प्रभु एकही मासा पकडला नाही, कुछ भी नहीं, काहीच नाही, एक भी नहीं, एकही नाही, कुछ भी नहीं। काहीच नाही. सब मिलकर कहेंगे कुछ भी नहीं, कुछ भी नहीं। शायद 2023 में आपके हाथ में कुछ नहीं लगा है। कदाचित 2024 मध्ये तुमच्या हाती काहीच हाँ, लागलं 2024 में कुछ नहीं लगा है, 2024 मध्ये तुमच्या हाती काहीच लागलं लेकिन नाही. 2025 का पहला दिन है, आज से लगना शुरू हो जाएगा। 2025 हा पहिला दिवस आहे. आजपासून लागायला सुरुवात होईल. आपके हाथ में बड़ी बड़ी चीजें लगना शुरू हो आणि जाएंगी। तुमच्या हातामध्ये मोठमोठ्या गोष्टी लागतील. वो एक मच्छी हाथ में नहीं लगेगी, एकच मासा हाती लागणार पूरा नाही, जाल भर के मछली लगने वाली। जाळं भरून मासे वो परमेश्वर आप देईल. देखना शुरू कर दें, आणि तुम्ही पाहायला सुरुवात करा. लेकिन यीशु के बिना नहीं कर पण सकते, येशू शिवाय करू शकणार आपके नाही. कष्ट के द्वारा नहीं कर तुमच्या सकते। कष्टाशिवाय होऊ शकणार वो कह नाही. रहा है प्रभु मैंने सारी रात कष्ट किया है। आणि तो म्हटलं प्रभू मी रात्रभर कष्ट केलंय. कष्ट करने का मतलब क्या है? कष्ट करणे याचा अर्थ काय? कष्ट करने का मतलब है पूरी तरह से थकान तक मेहनत करना, आणि कष्ट करणे याचा अर्थ थकवा येईपर्यंत काबाड कष्ट कर. लेकिन कुछ नहीं मिला। पण काहीच हाती लागलं नाही. अब यीशु मसीह कह रहा है चलो गहराई में चलो। आणि आता येशू ख्रिस्त म्हणते चल आता खोलामध्ये चल. और लोग इसका 5-6 से शुरू करते हैं। आणि लूक याचा 5वा अध्याय 6व्या वचनापासून आपण सुरुवात करूया. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. यहाँ पर जब उन्होंने ऐसा किया, आणि जेव्हा त्यांनी तसं केलं, उन्होंने कैसा किया? त्यांनी कसं केलं? यीशु मसीह की आज्ञा का पालन किया, येशू ख्रिस्ताच्या आज्ञेचं पालन केलं. तब उसने जाकर चमत्कार को देखा। आणि मग त्यांनी जाऊन चमत्कार पाहिला. मछलियां वहीं पर थी। मासे तिथेच होते. ऐसा नहीं कि यीशु ने अचानक से मछलियों को वहां बना दिया। असं नाही की येशू ख्रिस्ताने अचानक मासे निर्माण केले. वे मछलियां पिछली रात उसी जगह पर थी, मागच्या रात्री ते मासे तिथेच होते. लेकिन पतरस उनको ढूंढ नहीं पाया, पण पेत्राला ते सापडले नाहीत. क्योंकि यीशु नाव में नहीं है। कारण येशू त्याच्या नावेत नव्हता. जब यीशु नाव में होता जेव्हा है, येशू नावेत असतो दुनिया की हर एक चीज बदल जाती है, प्रत्येक या जगातली गोष्ट बदलून हमारी जाते. परिस्थिति बदल जाती है। आमची परिस्थिती बदलते. सब कुछ परमेश्वर की योजना के अनुसार हम करें। सर्व काही जे काही आम्ही करू ते देवाच्या यीशु योजनेनुसार. मसीह ने पतरस को असफल होने दिया येशू ख्रिस्ताने पेत्राला अयशस्वी होऊ कि दिलं, वो सीख सके कि जब यीशु होता है तब कैसे आशीष मिलते हैं। जेणेकरून त्याने कळावं, त्याला शिकावं त्यांनी की जेव्हा येशू ख्रिस्त नावेत असतो त्या सर्व गोष्टी शक्य होतात. यीशु के बिना जाल खाली है, येशू विना सर्व जाळे रिकामे आहेत. यीशु के साथ जाले भरे हुए हैं। येशू सोबत जाळे भरलेले तो आहेत. हर दिन यीशु के साथ मछली पकड़ने जाएं, आणि म्हणून रोज येशू ख्रिस्त सोबत मासे धरण्याकरता मसीह की आज्ञाओं का पालन करेंगे, आणि ख्रिस्ताच्या आज्ञांचं पालन कराल, यीशु के वचन का पालन करेंगे, त्याच्या वचनांचं पालन तो कराल, परमेश्वर के आशीर्वाद को हम देख तर पाएंगे। परमेश्वराचे आशीर्वाद आम्ही पाहू और शकतो. यहाँ आशीर्वाद एक नाव भरी मछलियां वहां पर हमें मिलती है, आणि एक नाव भरून मासे हे आशीर्वादाच्या रूपात दिसतात. और जाले फटने लगे हैं। आणि जाळे फाटू लागले. मैं आपसे कहना चाहता हूँ, मला सांगू देत,
जब परमेश्वर कुछ करने के लिए कहता है, जेव्हा परमेश्वर काही करण्यासाठी सांगतो ना, अपने बुद्धि उसमें मत लगाएं, तेव्हा आपली बुद्धी त्याच्यामध्ये लावू अपने नका. ज्ञान को उसमें ना लगाएं. आपलं ज्ञान त्याच्यात लावू नका. जो परमेश्वर ने बोला है, जे परमेश्वराने बोलला भले वो अच्छी ना लगे, त्यावेळेला ते आवडत नसेल, भले उसका कोई मतलब नहीं है, भले त्याला काही अर्थ नसेल, तब भी आपको मुझे करना है. तरी देखील ते आम्हाला करायचंय. परमेश्वर ने नूह को बोला जहाज को बनाओ. आणि परमेश्वर नोहाला म्हटलं तू जहाज बनव. ऐसे समय में बोला जब कभी बारिश नहीं हुई, अशा वेळेला म्हटलं ज्यांनी कधीच पाऊस पाहिला नव्हता, कभी बारिश नहीं हुई, कधीच पाऊस पडला उस नव्हता. समय बिना मतलब की चीज यीशु ने उसको परमेश्वर ने उसको करने के लिए आणि कहा, त्या काळाप्रमाणे ती एक निरर्थक गोष्ट परमेश्वराने त्याला करायला लावली और उसने किया. आणि त्यानं जब केली. उसने किया, जेव्हा त्याने केली तब हम देखते हैं कि अनुग्रह के द्वारा वो बचाया गया. आणि त्यांनी पाहिलं की कृपेच्या द्वारे तो वाचवला गेला. परमेश्वर ने अब्राहम से कहा, परमेश्वर अब्रामाला अपना म्हणाला सब सामान बटोर और मैं चलना शुरू कर दे. आणि आपलं सर्व सामान घे आणि चालायला सुरुवात कर. और उसे मालूम नहीं कहाँ जाना है. आणि त्याला हेही माहित नाही की कुठे जायचंय. बिना मतलब अगर हमको कोई कहे कि आपका सामान उठाओ और चलना शुरू करो, आणि तुम्हाला जर कोणी सांगितलं तुमचं सामान उचलून चालू लागा, कितने लोग चलने के लिए तैयार हो जाएंगे? ती लोक चालायला तयार होतील. आत्मिक लोग हैं, बोल रहे हैं हम जाएंगे, कोई नहीं जाएगा. कुणीच जाणार नाही. आपको एड्रेस नहीं मालूम कहाँ जाना है, आपको पता नहीं मालूम कौन से जाना है, कौन से शहर में जाना है, आपको नहीं पता है. और किसने बोला आपको जाओ अपना सामान उठाओ और चलो. आणि तुम्हाला पत्ता माहिती नाही, गाव माहिती नाही, कुणीतरी म्हटलं की आता उचल सामान आणि जा. अब्राहम के साथ में वैसे ही हुआ. अब्रामासोबत असंच झालं. परमेश्वर ने बोला अपने सामान को बटोर ले, सामान को इकट्ठा कर और चलना शुरू कर आणि दे. परमेश्वर त्याला म्हणाला आपलं सामान एकत्र कर आणि तू चालू लाग. और वो चलना शुरू किया. आणि त्यांनी चालायला सुरुवात केली. और हम देखते हैं कि परमेश्वर ने उसको सबसे आशीषित देश दिया. आणि आम्ही पाहतो सगळ्यात आशीर्वादित देश परमेश्वरने त्याला दिला. जब हम परमेश्वर के कहे अनुसार करेंगे, जेव्हा परमेश्वराच्या सांगण्यानुसार आम्ही करू भले हमें वो अच्छा ना लगे, उसका कोई मतलब ना आणि हो, त्यावेळेला त्या आम्हाला निरर्थिक वाटतील, आम्हाला आवडणार उस नाही. समय आपको उस समय आपको लगे कि क्या क्या बोल रहा है आणि परमेश्वर, त्यावेळेला असं वाटेल की काय बोलतोय लेकिन परमेश्वर. उसी समय एक बड़े चमत्कार को देख पण पाओगे. त्याच वेळेला तुम्ही एक मोठा चमत्कार पाहणार आहात. योशुआ को बोला कि आप 6 दिन यरीहो के चारों ओर चक्कर लगाओ. आणि यहोशुआला सांगितलं की 6 दिवस यरीहोच्या अवतीभोवती तू चक्कर मार. बिना मतलब का काम, निरर्थक काम. क्या होने वाला है इससे? काय होणार आहे त्याने? लेकिन उन्होंने खुदा की आज्ञा को माना. पण त्यांनी देवाची आज्ञा और मानली. जब उन्होंने खुदा की आज्ञा को माना, बिना मतलब का काम किया, तो हम देखते हैं कि पूरी दीवार जो है वो ढह गई. आणि आम्ही पाहतो की तेव्हा निरर्थक काम त्यांच्या दृष्टीने होतं ते त्यांनी केलं देवाच्या सांगण्यावरून ती पूर्ण भिंत पडली. जब खुदा के कहे अनुसार करेंगे, जेव्हा देवाच्या सांगण्यानुसार करू, जब खुदा के वचन के अनुसार करेंगे, त्याच्या वचनानुसार करू, वो भले बिना मतलब का लगे, मग त्यावेळेला ते निरर्थक वाटेल, लेकिन उसके पीछे परमेश्वर का बड़ा हाथ होता पण है. त्याच्या मागे परमेश्वराचा मोठा हात असतो. इसलिए अपनी बुद्धि, अपना दिमाग नहीं चलाना. आणि म्हणून आपलीच बुद्धी, आपला हुशारी चालवू नका. यीशु ने आज्ञा किया, येशू ख्रिस्ताने आज्ञा केली ये शायद उसको निरर्थक लगा होगा पतरस को, आणि पेत्राला त्यावेळी ते निरर्थक वाटलं असेल, क्योंकि वो पेशावर मछुआरा था. कारण की तो व्यावसायिक होता, तो मूळचा तो एक मासेमार होता. लेकिन फिर भी वो कहता कि प्रभु मैं तेरे कहने से डालूंगा. परंतु तो म्हणतो की प्रभू तू म्हणतोस तसं मी करतो. और उसने जब ऐसा किया, आणि ज्या वेळेला त्याने तसं केलं तो उसके जाले भर गए. तेव्हा त्याचे जाळे उसने भरले दूसरे लोगों को नाव पर बुलाया कि हमें सहायता कीजिए. आणि त्यांनी दुसऱ्या लोकांना आमंत्रित केलं की या आणि आम्हाला सहाय्य करा. 7वें वचन. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपणाला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यास खुणाविले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. सुनिए, दोनों जो नाव थी वो इतनी भर गई कि वो आणि आम्ही डूबने लगे. पाहतो की ते त्यांच्या सांगण्यानुसार केल्यानंतर ते दोन्ही मचवे माशांनी इतके भरले की ते बुडू लागले. जब यीशु के कहे अनुसार करोगे, वचन के अनुसार करोगे, येशूच्या वचनानुसार, त्याच्या सांगण्यानुसार आम्ही करू, इतनी चीजें वो दे देगा कि आपको मुझे संभालने नहीं आएगा. एवढ्या गोष्टी तो देईल की आम्हाला सांभाळणार नाही. हम बोले कहाँ रखूं इसको, आणि आम्हाला असं वाटेल आता कुठे ठेवू, क्या करूं इसका. काय करू याचं. तो वो चीजें जो प्रभु हमसे हमारी नाव भी भरेगी, और जब दूसरे की नाव भी भरेगी, तब हम दूसरों के लिए भी सही में आशीषित का कारण आणि ठहरेंगे. आमची नाव भरल्यानंतर जेव्हा आम्ही दुसऱ्यांची नाव भरण्याकरता घेऊ त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्ही इतरांसाठी देखील आशीर्वादाचं कारण ठरू. ये साल सिर्फ हम आशीषित नहीं होंगे, या वर्षी फक्त आम्हीच आशीर्वाद होणार हम नाही, दूसरे लोगों को भी आशीषित तर करेंगे. आम्ही इतरांना देखील आशीर्वाद ये साल आ चुका है. आणि हे वर्ष आलेलं आहे. 2025 साल दूसरों को आशीष करने का साल है. 2025 वर्ष इतरांना आशीर्वादित करण्याचं वर्ष. अपने बाजू वाले को बोल दो कि 2025 साल आपके लिए दूसरों को आशीष करने का साल है.
शायद आज आपके पास में कुछ नहीं है, मेरे पास में क्या है दूसरों को आशीष देने के लिए। आणि तुम्हाला असं वाटत असेल माझ्याकडे असं काय की मी इतरांना आशीर्वाद देऊ शकतो। जनवरी से शुरू हो जाएगा, आप देखोगे। जानेवारी पासून सुरू होईल, तुम्ही पाहाल। आपके पास आज कुछ नहीं है। आज कदाचित तुमच्याकडे काही नसेल, पतरस के पास कुछ नहीं था, खाली नाव थी। पेत्राकडे रिकामी नाव होती, जब वो लौट कर आ रहा है पण तो जेव्हा येत आहे तो पूरा भर के आया। तर भरून येत आहे। वही परमेश्वर करने वाला है। तेच परमेश्वर करणार आहे। आपको शायद बिना मतलब की चीज लगती होगी है। कदाचित ही गोष्ट तुम्हाला निरर्थक वाटत असेल, पतरस को वैसे लगा था। पेत्रालाही असंच वाटलं होतं। अब 8वां वचन देखिए क्या आणि कहता है। 8वं वचन पहा काय म्हणतं। हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभुजी माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे। ऐसा क्यों बोला पतरस? असं का म्हटला पेत्र? ये घटना इतनी अद्भुत घटना थी कि यहाँ पतरस को एक अद्भुत बात बोलना था। आणि ही एक अद्भुत घटना होती पेत्राच्या दृष्टीनं। आज तक जीवन में कभी इतनी मछली नहीं पकड़ी, रिकॉर्ड तोड़ मछलियां पकड़ी है। आजपर्यंत त्यांनी त्याच्या जीवनामध्ये कधीच एवढे मासे त्याच्या हाती लागले नव्हते। समझो आप एक मछुआरे हैं। आता समजा तुम्ही मासेमार आहात, आप पतरस की जगह आपको रखना। पेत्राच्या जागी स्वतःला ठेवा। रात भर आपने कष्ट किया है, रात्रभर तुम्ही कष्ट केले, कुछ पकड़ नहीं पाए, काही पकडलं नाही, और यीशु मसीह के कहने के अनुसार आपने और मैंने किया, आणि येशू ख्रिस्ताच्या सांगण्यानुसार तुम्ही आणि मी केलंय। और आपकी नाव पूरी तरह से भर गई। आता तुमची नाव पूर्ण तऱ्हेने भरली, जो पूरी रात थकान थी वो थकान निकल चुकी है, आणि अख्ख्या रात्रीचा जो थकवा होता तो आता निघून गेलाय, और जो चिड़चिड़पना था वो निकल चुका है। चिडचिडपणा निघून गेलाय। अब आप पतरस की जगह पर रखिए तो आप क्या करेंगे? आपकी बोट भर गई, आपकी नाव भर गई है। आता पेत्राच्या जागेत तुम्ही असतात, तुमची नाव समजा पूर्ण भरली आहे, तर तुम्ही काय केलं असतं? कुछ नहीं। सती ज्यादा कुछ नहीं बोल रहे। आप क्या करते उस समय? तुम्ही अशा वेळेला काय केलं असतं? आपके पास में कुछ पैसा नहीं है, तुमच्याकडे काही पैसे नाही, क्रिसमस का दिन है, क्रिसमसचा दिवस और आहे, आपके पास में 5 पैसा नहीं है, आणि तुमच्याकडे 5 पैसे नाही, और एकदम भर के आपको 10 लाख रुपए आ आणि गए। अचानक तुम्हाला 10 लाख आले, आप क्या करेंगे? काय करणार? सब चर्च में डाल देंगे बोले। थैंक यू। क्या करेंगे बोलियो ना। सोएंगे नहीं सिस्टर, सोएंगे नहीं। बेहोश। बेहोश हो जाएंगे। मेरे को बुलाना सिस्टर वो समय। आप और मैं जश्न मनाएंगे, तुम्ही आणि मी उत्साह साजरा करू, चिल्लाएंगे, ओरडू नाचेंगे। आणि जल्लोष करू। कुछ नहीं था, काही नव्हतं, लेकिन पूरा नाव में खड़ा होने की भी जगह नहीं है, मछली के ऊपर खड़ा है, आणि नावेत उभं राहायला सुद्धा जागा नाही, माशांवर उभा राहिलाय, मच्छी पे खड़ा है, माशांवर उभा राहिलाय, पूरी लबालब भर गई है। आणि पूर्ण काठोकाठ भरली। बाइबल कहती है नाव डूब रही है। आणि बायबल असं सांगतं की नाव बुडू लागली। एक नाव नहीं, दो नाव डूब रही है। एक नाही, 2-2 नावा बुडू तो लागली। मेरा शायद ये सोच है कि वो पतरस जो है वो मछली पे खड़ा होगा आणि माझा हा विचार आहे की कदाचित तो पेत्र माशांवर उभा असेल और गाना गाता होगा, आणि गाणं म्हणत असेल, आज यीशु जिंदा है, बस इतना ही गाना गाओगे। भरे आवाज बेसुर है लेकिन वो नाचेगा। आणि आवाज जरी नसला, बेसुरा असला तरी तो नाचेल। लेकिन पतरस ने इसके विपरीत किया, पण पेत्राने त्याच्या विपरीत केलं, वो गिर पड़ा, तो खाली उपडा पडला, यीशु के पैरों में गिर पड़ा, येशूच्या चरणावरती, और यीशु से कहा आणि येशूला म्हणाला वो इसे छोड़ दे, की त्याने त्याच्यापासून दूर जावं, मैं पापी हूँ। मी पापी आहे। क्यों उसने ऐसा किया? का त्याने असं क्यों केलं? उसने ऐसा बोला? का तो असं बोलला? क्योंकि 1 साल पहले यीशु ने शिमोन को अपने पीछे चलने के लिए कहा कारण था, 1 वर्ष अगोदर शिमोनाला येशू ख्रिस्त म्हटला होता की तू माझ्या मागे ये, मेरा शिष्य बन। माझा शिष्य बन। उसको बुलाया था, त्याला बोलावलं लेकिन होतं, उस समय पतरस ने बुलावट को तो स्वीकार किया था, लेकिन उसका अनुकरण नहीं किया था। आणि त्याच्या बोलावण्याला त्याचं जे पाचारण होते त्याचा स्वीकार तर केला, परंतु तू त्याच्या मागे गेला नाही। आपको मैं बताना चाहता हूँ कैसे हुआ। आणि हे कसं झालं मला सांगू दे। जब आप योहान का सुसमाचार पहला अध्याय 35 से लेकर 37 वचन जेव्हा पढ़ेंगे, तुम्ही योहान याचा पहिला अध्याय 35 ते 37 वचन पाहाल, तो वहां पर एक चीज को आप त्या देखेंगे। ठिकाणी एक गोष्ट तुम्ही
तुम्ही पाहाल योहान बपतिस्मा करने वाला के पास में के साथ दो चेले खड़े हुए थे आणि योहान बाप्तिस्मा करणाऱ्या सोबत दोन शिष्य उभे होते और यीशु आ रहा है सामने से आणि समोरून येशू येते और यीशु को योहान ने देखा आणि येशूला योहानानं पाहिलं और ये कहा ये देखो परमेश्वर का मेमना है आणि हा पहा येशू ख्रिस्त हा परमेश्वराचा जिवंत कोकरा कोकरा. जिवंत कोकरा ये देखो पाप जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा हा जगाचा पाप हरण करणारा देवाचा परमेश्वर कोकरा. का मेमना परमेश्वराचा और ये कोकरा. दोनों चेले बपतिस्मा करने योहान को छोड़कर यीशु के पीछे चले गए आणि हे दोन शिष्य बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला सोडून येशू ख्रिस्ताच्या मागे गेले और योहान 1:40 से 42 वचन जब पढ़ते आणि हैं योहान याचा पहिला अध्याय 40 ते 42 वचन जेव्हा आम्ही पाहतो ये दोनों में से योहान की बातें सुनकर यीशु के पीछे हो गए ये दोनों लोग आणि हे दोघं योहानाच्या गोष्टी सोडून येशूच्या मागे गेले उसमें से एक जन शिमोन पत्रस का भाई अंद्रयास था आणि त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया होता ध्यान से सुनना लक्षपूर्वक ऐक अंद्रयास था आंद्रिया होता और अंद्रयास सबसे पहले अपने सगे भाई शिमोन से मिलता है आणि आंद्रिया सर्वप्रथम आपला सख्खा भाऊ शिमोनाला और भेटतो वो शिमोन को कहता है मुझे मसीहा मिल गया आणि है तो शिमोनाला म्हणतो की मला मसीहा भेटलेला आहे मुझे मसीहा मिल गया है मला मसीहा मिळालेला और ये आहे यीशु के पास में शिमोन को लेकर आता है आणि येशूकडे तो शिमोनाला घेऊन येतो यीशु उसके ऊपर दृष्टि करते हैं येशू त्याच्याकडे नजर और उससे ठेवतो कहते हैं आणि त्याला म्हणतात तू यूहन्ना का पुत्र शिमोन है तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस तू कैफा होगा आज से तू कैफा का अर्थ है पत्रस तू कहलाएगा आणि तू आजपासून कैफाचा अर्थ पेत्र असं असेल उसी समय यीशु ने उसको बुलाया था त्याच वेळेला परमेश्वरानं येशू ख्रिस्तानं त्याला बोलावलं उसने होतं खुद को यीशु के साथ तो बांध लिया था त्याने स्वतःला येशू ख्रिस्तासोबत बांधलं तर होतं लेकिन वो यीशु के साथ नहीं चल पाया पण येशू सोबत तो चालू नाही शकला शायद अपने उसके पास में पैसों की कमी होगी कदाचित त्याच्याकडे पैशांची कमतरता असेल उसके घर की चिंता होगी घराची काळजी असेल और बहुत बहुत पैसों की समस्या होगी आणि पैशांची समस्या असेल इसलिए पतरस यीशु को छोड़कर वापस मछली पकड़ने के लिए चला गया आणि म्हणून पेत्र येशू ख्रिस्ताला सोडून पुन्हा मासे धरण्यासाठी गेला एक मनुष्य को काम करना पड़ता है एखादा मनुष्याला काम करावं अपने लागतं परिवार का पोषण करने के लिए आपल्या परिवाराचं पालन पोषण उसे करण्यासाठी. खाने पीने की चीजें जुटानी पड़ती है आणि त्याला खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या मिळवाव्या लागतात इसलिए उसने यीशु का अनुकरण छोड़कर उसने मछली पकड़ना के लिए वापस आणि चला म्हणून गया येशू ख्रिस्ताचं पाचारण अनुकरण करणं सोडून तो पुन्हा मासे उसे धरण्यासाठी लगता हो कि मैं काम करूंगा ज्यादा पैसे कमाऊंगा एक बार ज्यादा पैसे कमा दिया सेटल हो जाऊंगा मेरे बच्चे सेट हो जाएंगे उसके बाद मैं यीशु के पीछे में चलूंगा आणि मग त्याला असं वाटलं की आता मी काम करेल जास्त पैसे कमवील आणि मग सगळं सेटल करेल आणि मग मी येशूच्या मागे जाईल लेकिन ऐसा अभी तक नहीं हुआ पण असं अजूनपर्यंत झालं नव्हतं यीशु मसीह प्रचार करते हुए उसको समुद्र के किनारे दिखाई दे रहे हैं येशू ख्रिस्त प्रचार करताना त्याला समुद्राच्या किनारी दिसतायत और रिकॉर्ड तोड़ मछली पकड़ने के लिए उसको अंदर लेके जाते हैं आणि एकदम रेकॉर्ड तोडून असे मासे पकडण्यासाठी त्याला आतमध्ये घेऊन अब जातात शिमोन को एहसास हो गया आता शिमोनाला असं वाटलं परमेश्वर उसकी सभी जरूरतों को पूरा करेगा परमेश्वर त्याची सर्व गरज पूर्ण करेल अगर मैंने यीशु का अभी तक अनुकरण नहीं किया फिर भी उसने मेरे नाव को भर दिया आतापर्यंत मी येशू ख्रिस्ताचं अनुकरण केलं नाही तरी देखील त्यांनी माझी नाव भरली लेकिन इसके बाद पण मेरी यानंतर आवश्यकताओं को मेरे भोजन को मेरे खाने को परमेश्वर जरूर देगा माझ्या आवश्यकता माझं भोजन आणि माझी सर्व काळजी येशू घेईल शायद पतरस अपने अहंकार में होगा कदाचित पेत्र आपल्या अहंकारामध्ये अपने असेल, घमंड में होगा आपल्या गर्वामध्ये मैं असेल. पहले कमाऊंगा उसके बाद प्रभु तेरी सेवा मी करूंगा आधी कमवेन आणि मग प्रभू तुझी सेवा फिर करेन मैं तेरे पीछे चलना शुरू मग करूंगा तुझ्या मागे चालायला सुरुवात करील लेकिन परमेश्वर ने उसको दिखा दिया पण परमेश्वरानं त्याला दाखवून दिलं एक्चुअली पतरस ने शिमोन ने और यीशु के शब्दों पर ज्यादा भर नहीं दिया उसने अपने काम को अपने व्यवहार को ज्यादा महत्व दिया आणि पेत्राने मला असं वाटतं की येशू म्हटलेल्या शब्दांवरती जास्त विश्वास न ठेवता आपल्या कर्तृत्वावर आपल्या कामावरती विश्वास ठेवला अब वो समझ गया आता त्याला कळालं जब उसकी नाव भर गई जेव्हा त्याची नाव भरली तब उसको समझ में आया तेव्हा त्याला कळालं फिर वो यीशु के पांव में गिरा आणि मग जाऊन तो येशूच्या चरणावरती पडला और उसने कहा आणि म्हणाला मुझसे दूर हो जा की माझ्यापासून दूर जा वो क्या कहना चाहता है त्याचं काय म्हणायचंय त्याला
वो ये कहना चाहता है, त्याला हे म्हणायचंय, आज तक मैं मेरे ताकत पर मेरी चीजों पर मैं भरोसा करता हूँ, आजपर्यंत मी माझ्याच ताकदीवर माझ्या गोष्टींवरती भरोसा ठेवला, मेरे बिजनेस पर मैं भरोसा करता हूँ, माझ्या व्यवसायावर माझा भरोसा लेकिन आज मैं होता. समझ गया हूँ, पण आता मला कळालंय, अगर मेरे पास में काम भी नहीं होगा फिर भी मुझे खिलाने वाला मेरा परमेश्वर है. माझ्याकडे काम जरी नसलं तरी मला खाऊ घालणारा माझा येशू माझ्या ये सोबत. बात उसको समझ में आ ही गई. गोष्ट त्याला कळाली. अब मेरे मेरे परिवार का पालन पोषण मेरा परमेश्वर करेगा. माझ्या परिवाराचं कुटुंबाचं पालन पोषण माझा येशू करेल. उसने पहले परमेश्वर से ज्यादा उसने अपनी चीजों को पहले रखा. आणि परमेश्वरापेक्षा जास्त त्याने स्वतःच्या गोष्टी ठेवल्या. आज उसको समझ में आ गया, आणि आज त्याला कळालंय, ऐसी कौन सी चीज है हमारे जीवन के अंदर जो परमेश्वर से ज्यादा हम उसको आगे रखते हैं. अशी कोणती गोष्ट आमच्या जीवनामध्ये ज्याला आम्ही परमेश्वरापेक्षा अधिक प्राधान्य देतो. मेरा काम, माझं काम, मेरा बिजनेस, माझा व्यवसाय. और इतना बिजी हो गए हैं कि परमेश्वर की सेवा को छोड़ने के लिए भी तैयार हो जाते हैं. आणि एवढं व्यस्त झालेत की देवाची सेवा देखील सोडायला तयार होतात. शिमोन कुछ मछलियों का पीछा कर रहा है शिमोन काही माशांचा पाठलाग करत आहे, लेकिन कुछ नहीं मिला है. पण काही मिळालं नाही. जब यीशु साथ में हुआ, जेव्हा येशू सोबत होता, उसकी नाव मछलियों से भर गई. त्याची नाव माशांनी भरली. इसलिए आज 2025 के अंदर आणि म्हणून आज 2025 मध्ये हमारी सफलता मेरे काम में नहीं है, मेरी सफलता काम के पीछे भागने में नहीं है, मेरी सफलता यीशु में है. आणि माझं यश कामाच्या मागे धावण्यामध्ये नाही, तर माझं यश हे प्रभूमध्ये आहे. कुछ लोग तनख्वाह के पीछे भाग रहे हैं, मेरी तनख्वाह कैसे बढ़ेंगी, रात दिन काम कर रहे हैं. आणि काही लोक पगाराच्या मागे धावत आहेत की रात्रंदिवस काम करते, कशी वाढेल. बस तनख्वाह बढ़ गई, मुझे बढ़िया घर और बढ़िया कार लेना है. बस पगार वाढला की चांगलं गाडी, चांगलं घर मला घ्यायचं. बस मेरा जीवन का मकसद यही है, माझ्या जीवनाचा उद्देश हाच और आहे. भाग रहे हैं उसके पीछे. आणि पळतायत त्याच्या माग, कुछ नहीं लगता. काही नाही सिर्फ वाटत. एक बार यीशु मसीह के पीछे भाग कर देखो, जो आप 10 साल से 15 साल से पीछा कर रहे हैं ना, यीशु के पीछे चलने से कितने जल्दी वो आप पालोगे. फक्त एकदा त्या येशू ख्रिस्ताच्या मागे चालून पहा, जे 10-15 वर्षापासून ज्याचा पाठलाग करत आहे ते तुमच्या मागे येईल. आमेन. आमेन. यीशु के साथ गहराई में चलो. येशू सोबत खोलामध्ये जा. अब 5वां अध्याय 10 वचन में क्या लिखा आता है. 5व्या अध्याय 10व्या वचनात काय लिहिलंय. नंतर तसेच शिमोनाचे भागीदार जप्तीचे मुलगे याकोब व योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, भिवू नको, इथून पुढे तू माणसे धरणारा होशील. ये जीवन भर का पैसा कमाने का मौका था उसे. आता हे त्याच्या आयुष्यभराची कमाई करण्याची संधी होती. उनकी नाव अब किनारे पर आ गई है, त्यांची नाव आता किनाऱ्यावरती आलेली आहे. और जैसे किनारे पर आए, आणि जशी किनाऱ्यावरती आली, बाइबल कहते हैं उन्होंने सब कुछ छोड़ दिया. बायबल असं सांगतं की त्यांनी सर्व काही सोडून दिलं. सब कुछ छोड़ दिया. सर्व सोडलं. उसके नाव में मछलियां हैं, त्याच्या नावेमध्ये मासे आहेत. वो उसको बेच सकता था, तो त्यांना विकू शकत होता, पैसा कमा सकता था, पैसे मिळवू शकत होता, बैंक बैलेंस कर सकता था, बँक बॅलन्स ठेवू शकत होता, अपने बच्चों के लिए एफडी कर सकता था. आपल्या लेकरांसाठी एफडी करू शकत होता. बाइबल कहती है उसने भरी नाव को छोड़ दिया. आणि बायबल असं सांगतं, भरलेली नाव त्यांनी सोडली. बहुत कम ताली बजा. उसने भरी हुई नाव को छोड़ दिया. त्यांनी भरलेली नाव सोडली. क्यों मालूम है. का माहितीये का. मछलियां अभी कुछ घंटे शायद जिंदा होगी, उसके बाद मर जाएगी, मासे काही वेळ जिवंत राहतील, काही तासांनी मरतील, या वो पेट में चली जाएगी, किंवा पोटात जातील, या फ्राई हो जाएगी, फ्राय होतील, मर जाएगी मछलियां मरून जातील कुछ मासे. घंटे के अंदर. काही तासांनी. इसलिए यीशु मसीह ने कहा कि तू जीवित, क्या लिखा है, माणसे धरणारा होशील. मनुष्य को पकड़ने वाला होगा. तू माणसे धरणारा होशील. जो तेरे पास में मछलियां है ना, जे तुझ्याकडे मासे आहेत ना, कुछ देर में मरने वाली है. काही तासात मरणार आहेत. लेकिन जो पकड़ने के लिए मैं तुझे भेजूंगा, पण जे पकडण्यासाठी मी तुला पाठवीन, मनुष्य को पकड़ने के लिए भेजूंगा, मनुष्यांना, माणसांना वो पकडण्यासाठी अनंत पाठवीन. काल तक जिंदा रहेगा. ते सार्वकालिक पर्यंत जिवंत राहतील. अनंत काल तक जिंदा रहेगा. सार्वकालिक जिवंत राहतील. इसलिए मछलियों से ज्यादा महत्व इंसान का है. आणि म्हणून माशांपेक्षा अधिक महत्व माणसांना आहे. वो बात पतरस को समझ में आ आणि गई. ती गोष्ट पेत्राला कळाली. एक पापी व्यक्ति अगर परमेश्वर के राज्य में आ जाए, एक पापी मनुष्य जर परमेश्वराच्या राज्यात आला, बाइबल कहती है बायबल सांगतो, स्वर्ग आनंद करता है. स्वर्ग आनंद करतो.
मछलियां पकड़ने से जितना आनंद नहीं होता उतना एक मनुष्य के आने से स्वर्ग आनंद करता। आणि मासे पकडल्यानंतर जेवढा आनंद होत नाही तेव्हा एक मनुष्य प्रभूमध्ये आल्यानंतर स्वर्ग आनंद करतो. हमारी नाव भर जाएगी तो हम आनंद करेंगे, आमचं नाव भरली आम्ही आनंद करू हम जश्न मनाएंगे। आणि उत्साह साजरा करू. लेकिन जो लोग मर रहे हैं पण जे मरत आहेत उनके लिए कौन जाएगा? त्यांच्यासाठी कोण जाईल? ये बात पतरस को समझ में आ ही गई। गोष्ट पेत्राला कळाली. उसने उसी समय मछलियों को छोड़ दिया। त्याने त्याच वेळेला मासे सोडले. उसको समझ में आ गया त्याला कळालं इस मछलियों से ज्यादा मोल आदमियों का ह्या है। माशांपेक्षा अधिक मोल माणसांचं आहे. इसलिए यीशु मसीह आपको और मुझे इसलिए बुला रहा है आणि येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला याच करता बोलवत आहे कि हम जीवित मनुष्य को पकड़ की सके आम्ही जिवंत मनुष्याला पकडू शकू और उनको अनंत काल के जीवन में ले जा आणि सके। त्यांना सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाऊ. यीशु ने आपको और मुझे आमंत्रित किया है। येशूने तुम्हाला आणि मला आमंत्रित केलंय. भले आप व्यवसाय कर रहे हैं, आप काम कर रहे हैं, ये सब काम, ये बिजनेस, ये हमारे खाने की चीजों के लिए है सर। आणि जे काही व्यवसाय काम तुम्ही करत ते आमच्या दिनचर्येसाठी खाण्यासाठी. लेकिन हमारा असली काम क्या है? पण आमचं खरं खुरं काम काय असली आहे? पेशा क्या है? आणि खरा व्यवसाय काय आहे? लोगों को पकड़ना। लोकांना पकडणं ये हमारा सबका व्यवसाय है। हा आमच्या सगळ्यांचा व्यवसाय आहे. आपको आपको परमेश्वर ने बिजनेसमैन बनाया मालूम? तुम्हाला परमेश्वरने व्यावसायिक केले माहितीये का? आप बिजनेसमैन है। तुम्ही व्यावसायिक आहात. जितना अंबानी और अदानी ने पकड़ सकता उतना आप पकड़ सकते हैं। अंबानी अदानी जितके नाही पकडू शकत तितके तुम्ही पकडू शकता. और सबसे ज्यादा अमीर हम स्वर्ग के राज्य में पक्का आणि होंगे। सगळ्यात जास्त श्रीमंत आम्ही स्वर्गीय राज्यामध्ये असू. इस राज्य में कुछ मिले या ना मिले, या राज्यात काही मिळो न मिळो, शायद लोगों को पकड़ने के लिए हमारा सब कुछ खर्च हो जाए, कदाचित लोकांना पकडण्यासाठी आमचं सर्व काही खर्चून जाईल. लेकिन अनंत काल जीवन में जो भी हमने पकड़ा है वो खुदा के सामने खड़ा कर सकते पण हैं। सार्वकालिक जीवनामध्ये जे काही आम्ही आता पकडले ते उभं करता और येईल. बाइबल कहती है बायबल सांगतो उन्होंने अपना पेशा छोड़ दिया त्यांनी आपला व्यवसाय सोडला और वो लोगों को पकड़ने के लिए निकल आणि गए। ते लोकांना पकडण्यासाठी गेले. आमेन। आमेन. आज यीशु का अनुकरण करने वाले बने। आज येशूचं अनुकरण करणारे ये होऊया. तब होगा जब हम यीशु के साथ में गहराइयों में जाके जब ये बातें समझ जाएंगे, आणि हे तेव्हा होणार आहे जेव्हा येशू सोबत आम्ही खोलामध्ये जाऊ आणि समजून घेऊ. तब यीशु हमें समझाएगा तेव्हा येशू आम्हाला समजवेल तेरा असली पेशा क्या की है। तुझा खरा व्यवसाय काय आहे. हम ऊपर का ज्ञान ना लें आम्ही यीशु। वरवरचं ज्ञान घेऊ नये, हम अंदर जाके उसकी गहराइयों को तर आम्ही सीखें। आतमध्ये जाऊन त्याच्या खोलीमध्ये जावं. तब जाकर हम लोगों के जीवन के लिए आशीषित बनेंगे। तेव्हा कुठे आम्ही इतरांच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण ठरू. वचन 11 कहता है, वचन 11 सांगतं, मचवे किनाऱ्याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. देखिए अभी नाव पूरी मछलियों से भरी है। नाव माशांनी भरलेली आहे. अब उसको बोली लगाना था। आता त्याला बोली लावायची असेल. 10 लाख, 1, 2, 3। आपको मालूम है मच्छी जब आप जाओ तो वहाँ पे बोली लगती है। आणि जे मासे मार्केटमध्ये जर तुम्ही गेला तर तिथे लिलाव लागतो. आ जाओ मेरे पास में 3 बोट है भरी हुई है मछलियों से। आज देखिए आज चिलापी नहीं होगी। बढ़िया जब यीशु देते हैं ना साहब बढ़िया मछली देता है। आणि येशू देतो तेव्हा चांगले मासे देतो. और चिलापी विलापी खेकड़े बिकड़े नहीं देते उसमें। चिलापीन खेकडे देत नाही. सबसे ज्यादा महंगी मच्छी कौन सी है? सगळ्यात मछली खाने वाले अपने चर्च में पक्का है। मासे खाणारे आपल्या चर्च मध्ये आहे. सुरमई, पापलेट, हलवा, वेरी गुड। हाँ अच्छा, आधा घंटा इस पे चलो। हाँ चर्च छूटने के बाद में हम लोग आपको छोड़ने वाले नहीं, आपके साथ में आने आणि वाले। चर्च सुटल्यानंतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, तुमच्या सोबत येणार. अब इसने बोली लगाना था आणि आता त्याला लिलाव करायला पाहिजे और उसने होता. वो जब आ रहा होगा जहाज में कितना खुश होगा रहा है, कितना पैसा मिलेगा यार, आज तक जिंदगी भर में इतनी कमाई नहीं करा जितना आज करने वाला आणि हूं। जहाजात मासे येत असताना त्याला किती आनंद झाला असेल. आयुष्यभर मी एवढं कमवलं नाही, आता मला किती पैसे मिळतील. बाइबल कहती है बायबल सब सांग छोड़ दिया उसने सोचना। सगळं विचार करणं सोड. मेरी नाव में कितनी मछली है, कौन सी मछली है, सब छोड़ दिया माझ्या विचार। नावात किती आणि कोणत्या मासे आहेत ते बी सोडून दिलं. जैसे ही किनारे पर नाव आई, जसं किनाऱ्यावरती ती नाव आली, नीचे उतरा, खाली उतरला यीशु के पीछे चलना आणि शुरू। येशूच्या मागे चालायला सुरुवात केली. कितने लोग ऐसे हैं किती लोक असे आहेत कि अपनी नौकरी छोड़ के परमेश्वर के पीछे चलना शुरू की कर आपली नोकरी सोडतील आणि देवाच्या मागे चालू लागतील.
यीशु ने कहा बेटा मेरे पीछे हो ले, मैं तुझे मनुष्य को पकड़ने वाला बनाऊंगा। आणि येशू ख्रिस्त म्हणाला, बाळा माझ्या मागे चाल, मी तुला माणसे धरणारा करीन. 10 बार 10 पास्टरों के पास में जाके कंफर्म है कि नहीं वो पूछने जाएंगे 10 पालकांकडे जाऊन कन्फर्मेशन घेतील और प्रभु को बोलेंगे सपना दे सपना दे सपना। आणि प्रभूला म्हणाल स्वप्न दे स्वप्न दे स्वप्न दे. 2 साल हो गए सपना आ ही नहीं रहा। 2 वर्ष झाले स्वप्नच येईना. वापस 5-10 पास्टरों के तेल में लगा के प्रार्थना मग करवा। परत 10-5 पास्टरांकडे तेल बिल लावायला. खुदा यहाँ से बात करता है, बेचैन कर देता है खुदा। परमेश्वर आतमधून बोलतो, बेचैन करून सोडतो. मेरे साथ में ऐसा हुआ, आणि माझ्यासोबत तसं झालं. मुझे याद है आज भी 25 साल पहले आणि मला अजूनही आठवण आहे 25 वर्षा अगोदर रूबी हॉल के हॉस्पिटल के अंदर खुदा ने बात किया। रुबी हॉलमध्ये हॉस्पिटलमध्ये परमेश्वर माझ्या संगती बोलला. पैसों का बैग था मेरे पास में, चेक बुक थे मेरे पास में, बैंक बैलेंस था मेरे पास। माझ्याकडे बँक बॅलन्स, चेकबुक, पैशाने भरलेली बॅग होती. उस खुदा ने बोला तुझे मेरे लोगों को पकड़ने जाना है। आणि परमेश्वर म्हणाला तुला माझ्या लोकांना पकडण्यासाठी जायचंय. और ऐसा हिला के बात के जैसे कोई आदमी मुझे बात कर रहा है। आणि असं हलवून मला सोडलं जसं काय कुठला व्यक्ती माझ्या संगती बोलतो. पतरस की जैसे मैंने भी 1 साल पीछे चला गया था, पेत्रासारखं मी पण 1 वर्ष मागे पडलो. लेकिन खुदा ने 1 साल के बाद में हिला कर ठीक कर दिया। परंतु परमेश्वराने 1 वर्षानंतर हलवून नीट केलं. अच्छा, जब कुछ नहीं था तब खुदा कुछ नहीं बोला। आणि जेव्हा काही नव्हतं तेव्हा येशू काही बोलला नाही. जब सब कुछ आया, बैंक बैलेंस था, बैग है, तब खुदा बोलते है छोड़ दे जेव्हा अपनी बैग। सगळं काही आलं, बँक बॅलन्स आला, आणि तेव्हा येशू देव म्हणाला आता सोड. खुदा ने करने दिया। आणि परमेश्वराने करू दिलं. कुछ नहीं था, मेरी भी बोट खाली थी सतीश भाई, काही नव्हतं, बोट रिकामी होती. एक भी मछली नहीं थी। एकही मासा नव्हता. 6 महीने के अंदर बोट भर गई 6 महिन्यात बोट भरली. और खुदा से मैंने एक चिन्ह मांगा था, आणि परमेश्वराकडे मी चिन्ह मागितलं. 6 महीने के अंदर मेरा बिजनेस टॉप पे होना है। आणि 6 महिन्यात माझा बिझनेस व्यवसाय जो तो टॉपवर असायला और मेरा बिजनेस 6 महीने के अंदर टॉप पर था। आणि माझा बिझनेस व्यवसाय 6 महिन्यात टॉपवर होता. 300-400 लोग काम पर थे, 300-400 लोक माझ्याकडे कामाला होते. रोज के लाखों रुपए कमाता था। कारण रोजच्या लाखो रुपये त्यावेळेला लेकिन उस दिन कमवत. वो आवाज पण त्यावेळेला जो तो आवाज आला, मुझे पूरा झंझोर दिया उस आवाज ने। त्या आवाजाने मला पूर्ण हलवून पूरा सोडलं. बैग लेकर मेरे पिताजी को दिया, बोला आप संभालो मैं चला। आणि मी ती बॅग उचलली, वडिलांकडे दिली, तुम्ही सांभाळा, मी चाललो. कैसे खाना है कैसे पीना है मुझे नहीं समझ में आ रहा था। कसं खाणारे पिणारे मला कळत नव्हतं. मुझे एक मालूम था, मला एक गोष्ट माहित जिसने होती, बुलाया वो भी खाने की व्यवस्था करेगा। ज्यानं बोलवलं तोच खाण्याची व्यवस्था करेल. पतरस ने भी खुदा को परखा था। पेत्रानं देखील परमेश्वराला पारखलं होतं. उसने कौन छोड़ेगा अपना पैसा, कोण आपला पैसा सोडणार आहे. पतरस ने छोड़ा। पेत्रानं सोडला. नाव आई कि नहीं आई, किनारे पे सिर्फ लगी थी, नाव फक्त किनाऱ्याला लागली होती. जंप मार दिया, जो जिसको लेना है ले लो, उडी मारली त्याने आणि म्हटलं ज्याला जे पाहिजे घेऊन जा. और खुदा का अनुसरण किया। आणि ह्याने देवाचं अनुसरण केलं. आज क्या हमें खुदा के साथ में चलने के लिए कौन सी चीज बाधा कर रही है? आणि आम्हाला देवाबरोबर चालण्यासाठी कुठली गोष्ट अडखळण करत आहे. अनुसरण का शब्द होता है उसी मार्ग पर चलना जो परमेश्वर ने कहा। अनुकरण करणं म्हणजे त्याच मार्गावर चालणं ज्या मार्गावर आम्हाला परमेश्वर नेतो. जैसा हमारा गुरु चला है, जैसा हमारा परमेश्वर चला यीशु मसीह, उसके पद चिन्हों पर चलना है। आणि जसं आमचा गुरु चालला तसा त्याच्या पदचिन्हांवरती जसं येशू चालला तसं आम्हाला चालायचं. शिमोन ने अभी अभी बढ़िया मछलियों को पकड़ा है, सबसे बेहतरीन मछलियों को, आणि शिमोनाने आत्ताच चांगले चांगले महाग मासे पकडले, जो उसने कभी पूरे साल में नहीं पकड़ पाया। ज्याने कधीच पूर्ण आयुष्यात पकडू शकला 2 नव्हता. नावें भरी हुई है, त्याचे 2 नावा भरलेले वो आहेत. मछली बेच सकता था, आणि ते मासे विकू शकत पूरे होते. साल उसको काम करने की जरूरत नहीं थी। आणि पूर्ण वर्ष काम करायची गरजच वो पडली अपने परिवार नसती. के साथ छुट्टियां मनाने जा सकता तो था। आपल्या कुटुंबासमवेत सुट्ट्या साजरा करायला जाऊ वो शकत अपनी होता. पत्नी के लिए क्रिसमस में बढ़िया साड़ी खरीद सकता था, आपण पत्नीसाठी क्रिसमसला चांगली साडी घेऊ शकत होता. अच्छे कपड़े खरीद सकता था, चांगले कपडे घेऊ शकत नया होता. घर ले सकता था, नवीन घर घेऊ शकत नई होता. गाड़ी ले सकता नवीन था। गाडी घेऊ शकत होता. लेकिन उसने इन कीमतों को परमेश्वर के सामने शून्य कर पण दिया ह्या सर्व गोष्टींची परमेश्वरासमोर किंमत शून्य और वाटली. वो मनुष्य का मछुआरा बनने के लिए वो तैयार आणि हुआ। तो माणसांचा मासेमार बनण्यासाठी तो तयार झाला. शिष्य बनने में बहुत बड़ी कीमत शामिल है। शिष्य बनण्यासाठी खूप मोठी किंमत द्यावी लागते. सारी संपत्ति सब कुछ खर्च करना पड़ता है। सारी संपत्ती असेल काय जे असेल ते आम्हाला द्यावं ये लागतं. तभी होगा जब हम यीशु के साथ में गहराई में आणि जाओगे। हे तेव्हाच होणार आहे जेव्हा येशू सोबत आम्ही खोलामध्ये जाऊ. जब यीशु के साथ में गहराई में जाओगे तो गहराई की बातें बताएगा, तब मनुष्य ये सब बातें करने के लिए तैयार आणि होगा। येशू जेव्हा परमेश्वर खोलामध्ये घेऊन जाईल, आम्हाला शिकवेल आणि आम्ही ते कळेल, त्यावेळेस आम्ही या सर्व गोष्टी करू शकू. अब पतरस है ना मनुष्य को पकड़ने वाला बन गया। आता पेत्र माणसे धरणारा झाला.
प्रचार पेंटिकोस के दिन प्रचार किया, पेंटिकोसच्या दिवशी प्रचार केला, एक 3,000 लोग को पकड़ लिया। 3,000 लोकांना पकडलं. एक ही प्रचार में 3,000 लोगों को पकड़ लिया। एकाच प्रचारामध्ये 3,000 लोकांना पकडलं. उसने सुसमाचार का जाला उठाया, त्यांनी सुवार्तेचं जाळं उचललं वो फेंक रहा है जाला, आणि फेकतोय जाळा. मनुष्य को पकड़ रहा है, मनुष्यांना पकडतोय, फेंक रहा है जाला फेकतोय जाळं और मनुष्य को पकड़ आणि रहा मनुष्यांना पकडतोय. है। ऐसे मनुष्य को जो अनंत काल तक जिंदा रह सके। मनुष्य जे सार्वकालिक जिवंत राहतील. मछली थोड़ी देर में मर जाएगी, मासे काही काळात मरणार आहेत, लेकिन मनुष्य अनंत काल तक जिंदा रहेगा। पण मनुष्य सार्वकालिक जिवंत राहणार आहे. क्या आज ये 2025 में हम यीशु के साथ में गहराइयों में जाएंगे? 2025 मध्ये आम्ही येशू सोबत खोलामध्ये जाणार का? अगर गहराई में जाओगे तो यीशु हमें उसकी बातों को समझाएगा, आणि जर खोलात जाल तर येशू ख्रिस्त त्याच्या गहन गोष्टी आम्हाला और उसकी सांगेल. बातों को समझ में आ गए तो हम मनुष्य को पकड़ने वाले बन आणि जाएंगे। त्याच्या गोष्टी समजल्यात तर आम्ही माणसे धरणार होऊ. जाल हमारे जहाज में है, जाळं आमच्या जहाजात आहे, हमें डालना है। ते आम्हाला टाकायचंय. कौन अगली पीढ़ी को तैयार करेगा? कोण पुढच्या पिढीला तयार करणार आहे? संडे स्कूल टीचर के लिए धन्यवाद, संडे स्कूल टीचर साठी धन्यवाद, जो बच्चों को नई पीढ़ी को तैयार कर रहे जे नवीन पिढी तयार करत आहेत. हैं। वो जाले फेंक रहे हैं बच्चों में, जाळं फेकत आहेत बच्चे जाले में पकड़े जाए। की मुलं त्या जाळ्यामध्ये पकडल्या वो जावे. शनिवार की सभा हो या रविवार की ते सभा हो, शनिवारची सभा असो, रविवारची सभा असो, दुनिया का सबसे बेहतरीन काम आप कर रहे हैं। आणि फार जगातलं मौल्यवान काम तुम्ही करत आहात. बच्चों को पकड़ रहे हैं। मुलांना पकडत आहात. एक एक बच्चा खुदा के राज के लिए बहुत मूल्यवान है, एक एक लेकरू देवाच्या राज्यासाठी फार महत्वाचं आहे. इसलिए काम करते रहें। आणि म्हणून काम करत राहा. कौन सा बच्चा कब जाकर पेत्र बन जाए जो एक ही समय में 3-3, 4-4, 5-5 हजार लोगों को आणि पकड़ के लेकर कुठलं आए। मूल जाऊन कधी पेत्र बनेल आणि एक साथ 3-3, 5-5 हजार लोकांचं तारण होईल. इसलिए आपके बच्चों को संडे स्कूल में भेजें, आणि म्हणून आपल्या मुलांना संडे स्कूल मध्ये पाठवा, शनिवार को भेजें। शनिवारी पाठवा. अपनी चीजों के पास में मत देखें। आपल्या गोष्टींकडे बघत बसू नका. मेरा परमेश्वर आपकी नाव पक्का भरेगा। माझा परमेश्वर तुमची नाव नक्की भरेल. पीछे मत हटो, मागे हटू नका. मैं आपको चैलेंज करता हूँ, मला आव्हान देऊ देत. आप करके देखो, पीछे हट के देखो, तुम्ही मागे हटून पहा और मुझे 2025 के दिसंबर के 31 तारीख को मिलना, आणि 2025 31 डिसेंबरला येऊन मला और भेटा. मुझे लिस्ट देना कि आपने 2025 में क्या क्या कमा आणि लिया। मला 2025 मधली पूर्ण यादी द्या की काय काय कमवलं. मैं आपको चैलेंज करता हूँ, मी तुम्हाला आव्हान देतो. आप यीशु के लिए करें, तुम्ही येशू करता करा, आपकी नाव वो भरेगा। तुमची नाव तो भरेल. क्या 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 करेंगे इस दुनिया के चीजों को लेकर? ह्या जगातल्या गोष्टी घेऊन काय करणार आहे? आप आपकी मेहनत से बड़े बड़े बंगले ले सकते हैं, तुमच्या मेहनतीने मोठमोठे बंगले खरेदी करू शकता, अगर उसमें यीशु नहीं तो खाली है। पण त्याच्यात जर येशू नाही तर रिकाम आहे. झगड़े हैं, भांडण आहेत, अशांति है, अशांती आहे, प्रेम नहीं है, प्रेम नाहीये. लेकिन यीशु के साथ में रहोगे, पण येशू सोबत राहाल स्वर्ग बन जाएगा अगर आप झोपड़े में भी रहोगे तो। आणि झोपड्यात जरी राहिलं तरी ते स्वर्ग बनेल. पतरस अगली पीढ़ी को तैयार करने के लिए जालों को फेंकना शुरू पेत्र किया। भावी पिढीला तयार करण्यासाठी जाळं टाकायला सज्ज झालाय. क्या हम तैयार होंगे? तुम्ही तयार आहात का? कीमत देना पड़ेगा। किंमत मोजावी लागेल बच्चों को पढ़ाने के लिए, युद्ध को चलाने के लिए, चर्च को चलाने के लिए कीमत देना पड़ेगा। आणि लेकरांना पुढे वाढवण्यासाठी, युथ चालवण्यासाठी, चर्चला पुढे नेण्यासाठी किंमत मोजावी लागेल. मैं धन्यवाद देता हूँ मीडिया टीम का, मैं धन्यवाद देता हूँ महिलाओं का, मैं धन्यवाद देता हूँ यूथ का, मैं धन्यवाद देता हूँ प्रार्थना टीम का, और सबके लिए धन्यवाद जो अपना समय निकालकर जालों को डाल रहे हैं। आणि मीडिया टीम, युथ टीम, महिला मंडळ आणि इतर सर्व प्रार्थनाचे टीम्स मी देवाचे आभार मानतो की ते आपले जाळे टाकत आहेत, अपना समय निकालकर। आपला वेळ काढत मेरी आहेत. ये प्रार्थना है, माझी हीच जो प्रार्थना आपने आहे. 2024 में प्राप्त नहीं किया, मेरा खुदा 2025 में आपको हर एक आशीष दे। 2024 मध्ये जे तुम्ही प्राप्त नाही केलं ते 2025 मध्ये तुम्ही प्राप्त करणार. संसार का अंत आने वाला है या जल्दी। जगाचा लवकरच शेवट होणार आहे. हम कितनी मछलियां पकड़ेंगे? आम्ही किती मासे पकडले? यीशु ये अगर ये बेचता भी नहीं था ना, मछली को नमक लगा के भी रखता था ना, कितने दिन वो रह सकते थे। आणि न विकता त्याला जर मीठ लावून ठेवलं असतं तरी बरेच दिवस ते टिकले असते. यीशु सुनिए, आप जरा आप 2-4 घंटे रुकेंगे क्या? आणि येशू तू जरा 4 तास थांबतो का? मैं जरा इनको टाटा नमक से जरा इनको मसल के इनको रखता हूँ, मी जरा ते मीठ लावून जरा चोळून ठेवतो. और जब भी जरूरत होगी तब मैं पकड़ूंगा, एक मछली बेच दूंगा। आणि जेव्हा गरज पटेल ती मी ते धरून विकेल.
उसने ऐसा नहीं किया। त्याने तसं नाही केलं. नमक भी रह जाए नाव में, मछली भी तेरे नाव में, नाव भी तेरे पास में रख, मैं चला यीशु के पीछे, मासे ठेव, नाव ठेव, मीठ ठेव, मी चाललोय येशूच्या मागे. मैं जाले फेंकने जा रहा हूँ मी जाळं टाकायला चाललो मनुष्य को पकड़ने के लिए। माणसांना पकडण्या. यीशु ने कहा, येशू म्हटला, मेरे पीछे आओ। माझ्या मागे या. पतरस ने जवाब दिया, पेत्राने उत्तर दिलं, हाँ मैं आऊंगा, हो मी येणार आहे, हो मैं आऊंगा। हो मी येणार आहे. यशायाह को बोला, यशायाला म्हणाला, उसको वचन मिला, त्याला वचन मैं मिळालं, किसको भेजूं? मी कुणाला पाठवू? हमारी ओर से, स्वर्ग की ओर से कौन जाएगा? आमच्याकडून आणि स्वर्गाकडून कोण जाईल? यशायाह ने कहा, यशाया म्हणाला, मैं यहाँ हूँ, मी आहे, मुझे भेज। मला पाठव. मैं यहाँ हूँ, मी इथे आहे, मुझे भेज। मला पाठव. आप तैयार है जाने के लिए? तुम्ही तयार आहात का जाण्यासाठी? प्रभु की सेवा से पीछे मत हटना। प्रभूच्या सेवेकडून मागे हटू कितना नका. भी संघर्ष आ जाए, कितीही संघर्ष येऊ कितने दे, भी परिस्थितियां आ जाए, कितीही परिस्थित्या येऊ शायद घर दे, में खाना ना हो, कदाचित घरात खायला नसेल, ऐसी परिस्थिति आ सकती है। अशा परिस्थित्या देखील येऊ शकतात. काम छोड़ दें, काम सोडून द्या, लेकिन प्रभु की सेवा कभी मत पण छोड़ें। देवाची सेवा कधी सोडू नका. एक नाव थोड़ी देर के लिए, पतरस की नाव उधारी लिया खुदा बाप ने। आणि पेत्राची नाव काही समयाकरता उधारी घेतली परमेश्वरानं. कुछ समय के लिए, काही वेळा करता. ऐसी नाव जो खाली थी। अशी नाव जी रिकामी होती. इसलिए बाइबल कहती है, आणि म्हणून बायबल सांगतो, मेरा यीशु किसी का उधारी नहीं रखता। माझा येशू कुणाची उधारी ठेवत नाही. किसका उधारी नहीं रखता? कुणाची उधारी ठेवत आप नाही. 1 घंटा दें तुम्ही 1 तास द्या परमेश्वर के लिए, परमेश्वरासाठी, वो पूरी नाव भर देगा, तो पूर्ण नाव भरेल. पूरी नाव भर देगा। आपका समय, आपका परिश्रम, जो भी आप यीशु के लिए कर रहे हैं, तुमचा वेळ, तुमचा परिश्रम, जे काही तुम्ही येशूसाठी करत आहात, यीशु उसको हर एक चीज को आशीष दे। येशू त्या प्रत्येक गोष्टीला आशिषित हम करेल. तैयार हैं?